नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपली सिरीज चालू आहे. आपण मालवणला आलेलो आहोत. जो पहिला पार्ट होता तो पोलतपूर ते मालवणपर्यंतचा प्रवास आणि मुंबई गोवा हायवेची कंडिशन. दुसरा हा जो एपिसोड होता त्याच्यामध्ये आपण धम्माल अशी बोट राईड केली आणि म्हातारीची चूळ ते आहे ते एक्सपिरियन्स केलं. लाईट हाऊस निवती बीचच्या इथे मालवणच्या. आणि आज आपण आलेलो आहोत कायाकिंग करायला खवणे बीचला. आणि समोर व्ह्यू बघा, म्हणजे असं वाटतं आपण कोणत्या तरी गोव्याच्या बीचवर आलो आहे असं वाटतंय. तर बघा अशा प्रकारे लोकेशन आहे. म्हणजे ही पूर्ण खाडी आहे, ही खाडी आहे आणि मध्येच बीच आहे आणि तिकडे पूर्णपणे समुद्र आहे. हे बघा असे मोठे मोठे कायक्स असतात इथे. तर मित्रांनो, आपण कायाकिंग नेहमी करतो. म्हणजे आम्ही पेनला पण फार्म हाऊसवर जातो तेव्हा त्याच्या पॉन्डमध्ये पण जी लेक बनवले त्यांनी आर्टिफिशियल, त्याच्यामध्ये पण कायाक आहे. तिकडे पण आपण कायाकिंग करतो. पण त्या कायाकिंगमध्ये आणि ह्या कायाकिंगमध्ये खूप फरक आहे. म्हणजे इकडे जेव्हा तुम्ही कायाकिंग करता ना तेव्हा इकडे तुम्हाला भरपूर पॉईंट्स फिरायला मिळतात, हिडन स्पॉट आहेत ते बघायला मिळतात. आणि एक ॲडव्हेंचर कायाकिंग ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही इथे एक्सपिरियन्स करू शकता. तर इथे काय काय पाहायला मिळतं ना हे आपण जाणून घेऊया तेजसकडून. तर तेजस इकडे हँडल करतो. तेजस, आपल्या कायाकिंगचं नाव काय? शंभा कायक. आपल्या शंभा कायक. तर इथे शंभा कायक म्हणून आहे. आणि इथे आपण कोणकोणते पॉईंट्स बघतो कायाकिंग करताना? आता पहिले इकडे गेल्यावर ना स्टार्टिंगला पूर्ण बॅक वॉटरला आपण जाणार. बरोबर. इकडून गेल्यावर पहिला तुम्हाला एक नॅचरल केव भेटेल. नॅचरल केव म्हणजे ते मँग्रोव्हचे केव आहे. ती पूर्ण म्हणजे कोणी बनवली नाही किंवा हे नाही, तर ती पूर्ण मँग्रोव्हने बनलेली आहे. ओके ओके. त्या साईडने गेले की त्या साईडने बाहेर येणार, कुठच्याही साईडने गेलं तरी कुठच्याही साईडने बाहेर येणार. अरे वा. त्याच्या पुढे गेलंच ना की एक हिडन प्लेस आहे. म्हणजे तो प्लेस आहे ना देवाचं स्थान आहे. नाही मग तो प्लेस आहे ना त्याचं नाव कोणाला माहित नाही एवढं. ओके. म्हणजे नाव पण ते हिडनच आहे. म्हणजे हिडन प्लेसच आहे ते, अनएक्सप्लोर्ड आहे ते. त्याचं नाव फक्त आपले गावातले लोक घेतात, बाहेरच्या लोकांना तेवढं माहित नाही. त्याचं नाव म्हणजे कसं आहे, म्हणजे लक्ष्मणाचा होळ. लक्ष्मणाचा होळ, त्याचा अर्थ काय होतो? असं म्हणजे तिकडची घरं आहेत ना त्याच्यामधलं एकाच नाव होतं. अच्छा, ते नाव ठेवलं तिकडे म्हणजे ज्यांनी शोधली असेल तेवढं नाव. आणि त्याच्या पुढे आलात की आपल्याला पूर्ण मँग्रोव्ह सफारी करत करत जात लास्ट पॉइंटला गेलात की तिकडे तुम्हाला एक वॉटरफॉल आहे, मिनी वॉटरफॉल. तिकडे पूर्ण डोंगरामधून पाणी येतं. 12 महिने असतं. 12 महिने असतं ते पाणी. पूर्ण या बॅक वॉटरला म्हणजे पुरतं. त्या पाण्यामध्ये तिकडे ना फिशपाचा पॉइंट आहे. म्हणजे पॉन्ड आहे त्याच्यामध्ये फिशपा घेऊ. तिकडे बसल्यावर ना खडकावर बसायचं आणि पाय सोडायचे की पायाकडे ते फिश येणार, ते जरा पेडिक्युअर करायचं. आपण गोव्याला जाऊन करतो ना त्या आर्टिफिशियल याच्यामध्ये काचेच्या याच्यात 250-350 रुपये 400 रुपये जसे चार्जेस असतात. इकडे नॅचरल फिशपा तुम्हाला मिळणार आहे. तर ते एक्सपिरियन्स ॲड ऑन आहे इकडे. म्हणजे फक्त कायाकिंग नाही आहे इकडे, भरपूर काय आहे ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. अजून काय आहे सांगण्यासारखं? अजून म्हणजे पूर्ण ती एक मँग्रोव्ह सफारी आहे. जिकडे तिकडे जाल तिकडे तुम्हाला मँग्रोव्ह सफारी भेटेल. आणि तुम्हाला आमच्याकडून एक गाईड भेटेल आणि गाईड तुम्हाला पूर्ण मँग्रोव्हची माहिती देणार. अच्छा, गाईडचे वेगळे चार्जेस नाही? बघा, गाईडचे वेगळे चार्जेस नाही. तर तुम्हाला मॅनग्रोव्हचे म्हणजे टनल कसे असतात, मला असं वाटतं तसे टनल आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. म्हणजे केव तो बोलतोय पण तेच टनल टाईप आपण ते क्रॉस करणार आहोत. तर चला आता वेळ न घालवता आपण सुरू करूया कायाकिंग. आणि ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि स्क्रीनवर पण देईल, तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि ऑनलाईन बुकिंग पण आहे ना? ऑनलाईन बुकिंग. आणि तुम्ही ऑनलाईन बुकिंग पण करू शकता आणि तुम्हाला चांगले डिस्काउंट देतील ते, ह्याची गॅरंटी आपली आहे. तर चला आता सुरुवात करूया. तर आता आपण बसलेलो आहोत फायनली कायकमध्ये. आणि म्हणजे त्या कायकमध्ये येतोय. अरे कोण येते माझ्यावर? एकटाच चाललाय. आणि किरण तिकडे आहे पुढे. म्हणजे फुल नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स चालला आहे आपला. आपण ती बोटिंग केली ती पण धमाल होती आणि एक ॲडव्हेंचर कायाकिंग आता आपण करणार आहोत, ही पण धमाल असणार आहे.
आणि माझ्याबरोबर तुझं नाव काय? शंभा कायाकिंग. नाही तुझं नाव काय? माझं किरण सर. किरण. अच्छा तू पण किरण आहेस का? हो तो पण किरण आहे. तर माझ्याबरोबर किरण आहे. तर किरण आपल्याला माहिती पण देणार आहे कायाकिंग करता करता, आणि काय काय इकडे ॲडव्हेंचर्स आहेत, केव आहे मॅनग्रोव्हची, ते सगळं आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. एक्सायटेड. कोकण किती सुंदर आहे आणि किती ॲडव्हेंचर्स आहेत हे आपल्याला इथे आल्यावर नक्कीच कळतं. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, ही खाडी आहे ना? हे बॅक वॉटर आहे बघा. ते डॉग्स वगैरे क्रॉस करून जातात असे तिकडे, आणि लोकांना पण तिथे जायचं आहे ना तर बोटनी क्रॉस करतात. हां जत्रा असते खवणेश्वरची. अच्छा खवणेश्वर. खवणेश्वरी जत्रा असते, उदान एक असतं. हां हां. त्यानंतर हे बंद होतं संगम गाडीचा. अच्छा हा बंद होतो काय? हो, नदीचा आणि आमचा समुद्राचा संगम बंद होतो. आई आता किती तासाची आहे आपली कायाकिंग? हे आपली 1 तास आहे, प्लस आपण 1.5 तास एक्स्ट्रा देतो. अर्धा तास एक्स्ट्रा देतो. सॉरी अर्धा तास. 1 तासाची कायाकिंग आहे पण अर्धा तास एक्स्ट्रा मिळेल तुम्हाला. आणि ऑनलाईन बुकिंग आहे, जसं मगाशी तेजसनी सांगितलं आपल्याला. शंभा कायाकिंग म्हणून आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. नक्की या एक्सपिरियन्स करा. सुरुवातच खूप धमाल झाले आणि पुढे पुढे तर अजून मजा येणार आहे आपल्याला. ते आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा तुम्ही आजूबाजूला जर बघाल ना तर सगळीकडे लोक कायाकिंगची मजा घेत आहेत. आणि आपल्या चॅनलच्या थ्रू तुम्हाला चांगलं डिस्काउंट मिळेल, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलच्या थ्रू नक्की या. कोकणात येऊन तुम्ही किती सुंदर पद्धतीचे ॲडव्हेंचर करू शकता, आणि ही सोय इथल्या लोकल माणसांनी केलेली आहे. आणि त्यांचा बिझनेसही आहे, त्यामुळे तुम्ही आले ना एवढं महाग पण नाही आहे इथे काय. तुम्ही आले तर नक्की हे सगळं एक्सपिरियन्स करा. आणि ह्याच्यात भीती वाटण्यासारखं पण काय नाही. जर तुम्हाला पाण्याची भीती जरी वाटत असेल ना तरी काय नाही, एकदम संथ गतीने तुमची कायाकिंग होते. तुम्हाला लाईफ जॅकेट प्रोव्हाइड केलं जातं. बघा काय वाटतंय ते, असं वाटतं आपण केरळला आलो आहे. हे बघा केरळ फेल आहे, पण आपलं कोकण आणि केरळ दोन्ही सुंदर आहेत, त्याच्यामध्ये काय वादच नाही. दोन्ही तेवढेच सुंदर आहेत. आता हे जे समोर दिसतंय ना रान, हे मॅनग्रोव्हचं आहे पूर्ण. आणि अजून बेस्ट पार्ट येणार आहेत, सो व्हिडिओ स्किप करू नका बिलकुल. तर तुम्ही पाहू शकता ते बघा पेडल बोट चालले. तर इथे तुम्हाला पेडल बोट पण मिळेल, स्टार बोट पण मिळेल. आणि आता आपण चाललेलो आहोत मॅनग्रोव्हच्या केवमध्ये. हां ओके चला. ही बघा ही स्टार बोट आहे, तर ही पण तुम्हाला अवेलेबल होईल. किती सीटर असते ती? 6 सीटर असते ती. 6 सीटर म्हणजे तुमची मोठी फॅमिली आली ना तर स्टार बोट तुम्ही घेऊ शकता. तर आपण नॅचरल केवमध्ये एंटर करतो आहे. मॅनग्रोव्स म्हणजे मॅनग्रोव्स आपण मुंबईला ऐरोलीच्या खाडीच्या वगैरे इथे पाहिलेत, पण मॅनग्रोव्सच्या मधून हे पहिल्यांदा चाललं आहे. ओ पाजी कैसा एक्सपिरियन्स? एकदम मस्त. मिस कर देतात का की तू ये? म्हणजे नाही बोलत होता मगापासून, त्याला बोलू मिस करशील, कारण ही नॉर्मल कायाकिंग नाही आहे. इकडे भरपूर काही वेगवेगळं वाटतंय मला. तेव्हा तो तयार झाला आहे. कारण जे पाण्याला घाबरतात त्यांचा विचार असतो की पलटी झाली काय झालं, पण तसं काय होत नाही. वाव. हे सगळं मॅनग्रोव्स आहेत. आणि मॅनग्रोव्सची जे जंगल असतं ते किती मोठं असतं बघा. तर बघा आता आपण मॅनग्रोव्सच्या केवमधून बाहेर आलो आणि इकडे आता काय आहे त्या साईडला? ओके राऊंड. ओके बघा इथे एक पॉईंट आहे आणि आता आपला ॲक्सिडेंट होता वाचलेला आहे. तर इथे हा जो पॉईंट आहे ना ह्याला लक्ष्मण होळ असं ओळखलं जातं, म्हणजे लोकांनाच माहीत आहे जास्त. आणि बघा तिथे आता आपण त्या गॅपमध्ये जाणार आहोत मॅनग्रोव्हच्या. हाय हाय एन्जॉय करताय? हां
तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं झालं तर हा पॉईंट इकडे सगळेजण घेऊन येणार नाहीत तुम्हाला. आणि आपले कायाकिंगवाले म्हणजे शंभा कायाकिंगवाले किरण आणि तेजस हे तुम्हाला इथे घेऊन येतील. जर तुम्ही एकटे आहात तर तुम्ही यांना घेऊन येऊ शकता. म्हणजे एक जण गाईड येतो ना कोणतरी, हां गाईड देतात ते तुम्हाला आणि ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. कायाकिंगचे चार्जेस जे आहेत ते गाईड तुम्हाला फ्री मिळतो. आणि हा एक्सपिरियन्स पण घ्या तुम्ही आले की. तुम्ही पाहू शकता इकडे फक्त आपण आहोत, अजून कोणच नाही आहे. फक्त हा माणसांचा आवाज नसताना तर किती बरं वाटलं असतं इथून जाताना. शांतता आहे. आता इथले मॅनग्रोव्ह जर आपण पाहिले तर हे थोडे छोटे आहेत आणि अर्धे पाण्यामध्ये गेलेले आहेत सगळे बघा. वाव, कोकण म्हणजे स्वर्ग हे इथे आल्यावर तुम्हाला नक्की कळेल. असं वाटतं आपण कोणत्या तरी जंगलाच्या एका हिडन रूटने चाललो आहे. एक हिडन रूट आहे जिथून आपण काहीतरी एक्सप्लोअर करायला चाललो आहे. हे बघा, हे जे फळ दिसतंय ना मॅनग्रोव्हचं, तर हे असं पाण्यामध्ये जेव्हा पडतं तेव्हा त्याचं मूळ म्हणजे ते डायरेक्ट कनेक्ट होतं. आणि हे असं कनेक्ट झालं ना तर कितीही जोरामध्ये लाट आली किंवा पाणी आलं तर मॅनग्रोव्स त्या पाण्याची स्पीड कमी करतं किंवा त्याची गती कमी करतं. आणि त्याच्यामुळे गावामध्ये पाणी शिरत नाही किंवा मोठी सुनामी वगैरे आली तर त्याच्यामध्ये ह्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो मॅनग्रोव्सचा. म्हणून मॅनग्रोव्सला मुंबईला पण गव्हर्नमेंटनी खाडीच्या बाजूला प्रोटेक्शन दिलेलं आहे की तुम्ही मॅनग्रोव्स तोडला तर ते खूप मोठा गुन्हा आहे तो. म्हणजे झाडं तोडायचीच नसतात, पण मॅनग्रोव्सच्या बाबतीमध्ये कायदा अजून स्ट्रिक्ट आहे. अरे वा, किंगफिशर पक्षी गेला आता आपल्या समोरून. आता हवा थोडी गार झाली अजून, कारण वेळ झालेली आहे 5:45 आणि इथे खूप गार लागतं आहे. आता मस्त वाटतं आहे वातावरण. म्हणजे ऑलमोस्ट फेब एंड आहे हा. आता पुढच्या महिन्यापासून गरमी चालू होईल. पण मुंबईला वगैरे शहरांमध्ये गरमी वाढले, पण त्या मानाने इथे खूप चांगलं वातावरण आहे खूप. म्हणजे आताही तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत येऊन जा आणि एक्सपिरियन्स घ्या या सगळ्याचा. खरंच धमाल आहे, सिरियसली मनापासून सांगतो आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. थोड्या वेळामध्ये आता सूर्यास्त पण होईल 6:20पर्यंत, 6:20 6:25पर्यंत. 6:30ला होतं ना आता. हां, आता हळूहळू टाईम वाढला आहे त्याचा. 6:30ला सूर्यास्त होतं. बरोबर, परफेक्ट होतं. आणि तुम्हाला कायाकमध्ये स्पीडचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर तुम्ही गाईड घ्या बरोबर. टिटवी पक्षी किती ओरडतात बघा. पूर्णपणे निसर्गाचा अनुभव एकदम जबरदस्त असा. आणि तुम्हाला वाटेल प्राइसिंग वगैरे खूप हाय आहेत, तसं काही नाही आहे. तुम्ही यांना फोन करा, किरणला किंवा तेजसला, हे तुम्हाला सांगतील. किरणला फोन करा, किरणचा नंबर देणार आहे मी. प्राइसिंग एकदम रिजनेबल आहे, एकदम अफोर्डेबल आहे. काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे आपण डिस्क्लोज नाही करत आहोत, पण तुम्हाला नक्की चांगली डील मिळेल. तर तुम्ही बिंदास किरणला फोन करा. आपल्या चॅनलचं नाव सांगा. नाही, माझ्या चॅनलचं नाव सांगा. तर बघा, इकडे तुम्हाला मध्ये जसं गवत दिसत असेल, हा बर्ड्स पॉईंट आहे. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळू शकतात. आणि शेवटी निसर्ग आहे त्यामुळे ते नशिबाची सगळी खेळ आहे, नशिबाचा खेळ आहे. तर तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला चांगले चांगले पक्षी इथे बघायला मिळतील. आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. गार्डनमध्ये कसे लोटस पॉन्ड असतात तसा एक मधल्यामध्ये लोटस पॉन्डसारखा वाटतोय तो. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला स्वतः कायाक करायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं आहे की तुमची कायाक पलटी होईल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल, फर्स्ट टाईम असेल तुमचं, तर त्याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. कारण तुमच्याबरोबर किरण यांची एक म्हणजे काय बोलतात त्याला, बोट त्यांची असणार, कायाक बोट असणार. त्याला आपण फायबर बोट असते. अच्छा, तुमच्याबरोबर त्यांची एक फायबर बोट असते. म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर ते तुमच्या रक्षेसाठी असतात मागे. त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बिंदास या, बिंदास कायाक एन्जॉय करा तुमची. आणि मंजित असं वाटते झोपलाय. मंजित क्या व्यू लग रहा है रे. बोलतो नमक का पानी. क्या नमक है. हाँ, तो ये खाड़ी का पानी, खारा पानी है ये.
ओके, आतमध्ये जाऊन एक स्पॉट आहे, पॉन्ड आहे तिथे, तिकडे तुम्हाला नॅचरल फिश पा करायला मिळेल. आले तुम्ही कोकणात आले ना की तुम्हाला कोकणामध्ये भरपूर अशा बागा बघायला मिळतात. आणि खास करून जेव्हा आपण समुद्रकिनारी येतो तेव्हा सुपारीच्या बागा भरपूर, म्हणजे ज्याला आपण पोपळी म्हणतो. तर हे बघा, ह्या सगळ्या ज्या दिसत आहेत ना, ह्या सुपारीच्या बागा आहेत. नारळी पोपळीची बाग. वॉटरफॉल पुढे आहे काय? तर आता आपण जो फिश स्पा पॉईंट मी तुम्हाला सांगितलेला तो इथे आहे. एक छोटासा इथे धबधबा आहे आणि इथे पॉन्डसारखं आहे, तर इथे तुम्ही पाय टाकून बसू शकता. आणि फणस बघा, कसले फणस आले त्याला आता, एवढे लवकर फणस. तर मंजित पण आलेला आहे, किरणचा आत्ता पत्ता नाही आहे. मला नको पाडू, बस क्या मैं स्लीप हो गया पर. पाय टाकले फेस पा सुरू झाला आहे. अरे यार मग गुदगुदी बोल रहा है. रख ना, मेरे को एक शॉट लेने का है. हाँ, चुप ना, मेरे को शॉट लेने का दो. थोड़ा कंट्रोल कर. हे बघा जबरदस्त, किती मासे आहेत तिथे. न्यूटीमध्ये ना, हा न्यूटीमध्ये होतात ना. हो फिश पा अशी एक्साइटमेंट होती, पण एवढी गुदगुदी होते ना. येतेस का फिरायला? बाबा तिकडे त्या साईडला पण इकडे खाली गेलाय कसल्यानंतर काय करताना. तर अशा प्रकारे तुम्ही इथे फिश स्पा घेऊ शकता नॅचरल. आणि आता आपण इथे मंदिराकडे जाऊया. इकडे वरती मंदिर आहे. तर आता आपण नाही ना एका स्पॉटवर चाललो आहे, तिथे मंदिर आहे, म्हणजे इथले जे गावकरी आहेत त्यांचं मंदिर आहे. आणि जागृत देवस्थान आहे, बरोबर ना किरण? भूतनाथ मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. तर हे बघा, इथे हे मंदिर आहे. म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये पूर्वीपासून प्रथा होती, देव बसवले जातात किंवा देव मानले जातात प्रत्येक गावामध्ये. त्या तसा एक देव आहे इथे भूतनाथ म्हणून, आणि इकडे लोक येऊन रोज पूजा करतात, म्हणजे जास्त करून गावकरी. हां, इथे वरतीच गाव आहे, तिकडे पण आजूबाजूला गाव आहे, तर त्यांचं हे देवस्थान आहे. तर सुंदर असा फिश स्पाचा अनुभव घेतला आहे आपण. त्याचबरोबर बाजूला जे जागृत देवस्थान आहे त्याचंही दर्शन घेतलं आहे. आणि आता आपण इथून परत रिटर्न चाललो आहे. आणि या कायाक किती सुंदर दिसत आहेत, म्हणजे यांना रंगबिरंगी कलर केलेत ना, तर ह्या फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. बघा, गाड्यांना टोचन आपण खूप वेळा बघितली असेल, पण कायाकची टोचन आपण पहिल्यांदा बघतो. आणि किरण 3 कायाक टोचन करतो बोलतो लाईनीनी, म्हणजे कायाकची ट्रेन बनवतात. कायाकी ट्रेन 2 डब्यांची गाडी. 2 डब्यांची लोक. आणि फ्रेम बघा ना, काय मस्त वाटते. कलरफुल फ्रेम आहे. निसर्गामध्ये सगळे कलर्स कसे वेगवेगळे दिसतात, तशी कलरफुल फ्रेम दिसते ही. तर बघा, इथून लांबून लोक येतात. तर आजोबा पण कायाकिंग करतात. आजोबा कुठून आलेत?
कसं वाटतंय? घ्या का पुढे घ्या, आजोबांचा एक्सपिरियन्स घ्या. आजोबा कसा एक्सपिरियन्स आहे? चांगला आहे, मस्त आहे, मजा. आजोबा एन्जॉय करतात फुल कायाकिंग. आणि तुम्ही पण या, तुम्ही पण एन्जॉय करा, फुल धमाल करा इकडे येऊन. आणि थकले की तुम्हाला आहेतच इथे गाईड जे तुम्हाला बाहेर काढतील इथून. तर बघा ही मोठी बोट दिसते तुम्हाला, तर अशी बोट बॅकअपला असते जर तुम्ही कायाक करताय तर, किंवा जर तुम्ही ग्रुपमध्ये येता तर अशी बोट पण तुम्ही हायर करू शकता. पण त्याच्यापेक्षा ह्या कायाकमध्ये जास्त मजा आहे असं मला वाटतं. 6:26 झालेले आहेत आणि आता सनसेट होणार आहे, सूर्यास्त होणार आहे. तर आता तो पण भेटेल आपल्याला, होतोय पण आता झाडांच्या आड आहे त्यामुळे दिसत नाही आहे. आता आपण निघू. आणि इथे बघा केवढी गर्दी आहे कायाकिंगवाल्यांची. सगळेजण इथे फिरतात, म्हणजे जे स्वतः कायक करतात ना ते जास्त आतमध्ये जात नसतील असं मला वाटतं. ते इथे फिरून परत जात असतील, काही लोक जात असतील आणि भरपूर लोक थकत पण असतील इथे करता करता, कारण हात दुखतात जर तुम्हाला सवय नसेल तर. वाव, अरे वा, कायाकिंग विथ एंटरटेनमेंट. कायाकिंग विथ एंटरटेनमेंट आणि त्याच्यात एक्स्ट्रा इफेक्ट पण होता एक. आणि सुंदर असा सूर्यास्त आपल्याला अनुभव करायला मिळतोय. छान बॅकग्राऊंड म्युझिक मिळते आपल्याला. कसला जबरदस्त व्ह्यू वाटतोय, मस्त. फुल पैसा वसूल आहे, पैसा वसूल. आणि फायनली आपला स्टॉप आलेला आहे. पूर्ण कायाकिंग एन्जॉय केले आणि मी तुम्हाला इकडे एक स्टे पण दाखवणार आहे. व्हिडिओ एंड नाही करतो आता, एक स्टे दाखवतो, यांचा स्टे आहे. तर इकडे तुम्हाला स्टेची फॅसिलिटी पण आहे, ते पण आपण जाणून घेऊया. तर तुम्ही इकडे कायाकिंगला जर आले ना आणि किरणला तुम्ही कॉन्टॅक्ट करताय आणि तुम्हाला इकडे स्टे पण पाहिजे असेल तर तुम्हाला स्टेची पण सोय आहे इकडे. ब्ल्यू लगून रिसॉर्ट म्हणून आहे, किरणच्याच मित्राचं आहे. तर किरणच्या मित्राचं आहे, अजित ठाकूर त्यांचं आहे. तर तुम्हाला इकडे चांगल्या रेटमध्ये चांगले रूम्स मिळतील, क्लीन, आणि डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे तुम्हाला, तो बेनिफिट असणार आहे. तर मित्रांनो, आपण सुंदर असा कायाकिंगचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे इथे. आणि जर तुम्हालाही करायची असेल तर मी किरणचा नंबर, म्हणजे जो इथे कायाकिंगचा ओनर आहे त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला चांगली डील मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स पण फिरवले जातील आणि तुम्हाला बॅकअप असतो त्यांचा. त्यामुळे तुम्हाला स्वतः जर कायाकिंग करायचे तरी तुम्ही बिंदास करा, कोणतंही टेन्शन घेऊ नका. लाईफ जॅकेट पण प्रोव्हाइड करतात. तर आशा करतो तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन पण दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.